असं म्हणतात की वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलदैवतांच्या दर्शनाला गेलंच पाहिजे. वेलकम टू माय 100 डे सिरीज, डे 47 आउट ऑफ 100. सध्या आम्हाला फिरस्ती देवी जास्तच प्रसन्न झालेली आहे. परंड्याला आल्यापासून आम्ही कंटिन्युअसली फिरतच आहोत. हे तुम्हाला मी कालच सांगितलं होतं. आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या कुलदेवीच्या दर्शनाला आणि आईने इकडे चिंचा काढून दिल्या. आम्हाला कोणाला खायसाठी नाही, तर आम्ही बाळाचं खेळणं विसरलो होतो म्हणून तिला खेळण्यासाठी. आणि आमचं कुलदैवत आहे तुळजापूरची तुळजाभवानी माता. तुमचं कोणतं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही गेल्या गेल्या आधी पासेस काढले. हे आहेत अर्जुनदादा साळुंके, ज्यांना आम्ही आधीच सांगितलं होतं की आम्ही येणार आहोत म्हणून. मंदिरात पोहोचता क्षणीच मनाला एकदम प्रसन्न वातावरण वाटत होतं आणि तुम्ही बघू शकताय गर्दी तर होतीच, पण एवढी नव्हती, कारण आम्ही मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी जायचं नाही असं ठरवलेलं. सो आम्ही गेलो होतो सोमवारी, कारण आपल्याला गर्दी लागू नये म्हणून. आणि इकडे बाकीही बऱ्याच देवी देवतांचे मंदिर आहेत, आपण पाहू शकताय. नंतर आम्ही गेलो पासेसच्या लाईनला. ती लाईन वेगळी होती आणि इकडे असं आहे की हा राईट साईडला दगड फिरला तर होकार नकार वगैरे, प्रत्येकाची आपली आपली श्रद्धा असते. इकडे मग दादांनी आम्हाला ओटीचं ताट आणून दिलं. मग ते ताट मी आईकडे दिलं आणि यांनी ताईला ऑलरेडी एक ठिकाणी बसवलेलं होतं आतमध्ये, कारण नुरवी इतका वेळ गर्दीमध्ये थांबली नसती. आणि इतकं जवळून आम्हाला दादांनी दर्शन करून दिलं, तुम्ही इथे बघू शकता. इतक्या जवळून देवी आईला पाहून डोळ्यामध्ये माझ्या अश्रू येत होते. त्या मुमेंटला मला काहीच सुचत नव्हतं. इतकी छान आरती देखील झाली आणि आई पप्पा आम्ही सगळेच फार खुश झालो होतो. आणि इकडे गोंधळ पूजा वगैरे चालू होती. बरेच नवरा नवरी देखील आम्हाला बघायला मिळाले. आईने इथे आम्हाला गजरा दिला, देवीचाच गजरा आम्हाला त्यांनी दिला होता. प्रत्येकाची आपली आपली अशी एक वेगळीच श्रद्धा असते. इकडे बघू शकताय तुम्ही, काही लोकांच्या अंगात येत होतं, काही लोक दंडवत घालत होते आणि ते बघताना अंगावरती काटे येत होते. मग आम्ही काही बँगल्स घेतल्या. ताई म्हणे चला आपण सगळेजण ह्या बांगड्या घालूया, कारण खूप छान वाटतं आणि तुळजापूरला आल्यानंतर मला पण खूप आवडतं या बँगल्स घालायला. आणि नुरवी पण इतकी खुश होत होती, तिला खाली सोडलं होतं तर तिला फार मज्जा येत होती मंदिरामध्ये आम्ही बसल्यावर. आणि येता येता जेवणासाठी आम्ही थांबलो बार्शी जवळ असणाऱ्या अशोका हॉटेल इथे. आणि इकडे नानीमा आणि नुरवीचा मी टाइम चाललेला आहे. त्या दोघी मस्त एन्जॉय करत होत्या. आई तिला वेगवेगळ्या गोष्टी इथे खेळवत होती. आणि मग इथलं जेवण आलं, जे अप्रतिम होतं. पनीरची भाजी, दही, शेंगदाण्याची चटणी, मसाला पापड, बाजरीची भाकरी, ठेचा आणि यांची स्पेशालिटी म्हणजे हे आपलं तवा बेसन. इतकं मस्त जेवण झालं तुम्हाला सांगते. आणि गाईज, हे हॉटेल आहे विद्या सावळे यांच्या भावाचं. विद्या सावळेंना तुम्ही बऱ्याच सिरियल्स मध्ये पाहिलेलं असेलच. त्यांनी अक्षयसोबत सुद्धा सिंधुताईमध्ये काम केलेलं आहे. आणि नंतर आम्ही आलो बार्शीमध्ये दत्ताच्या बोळात एका शॉपमध्ये, जिथे खूप छान छान कप्स मिळतात आणि इथल्या व्हरायटी, त्यानंतर क्वालिटी ही खूप छान असते. भरपूर गोष्टी होत्या इथे गिफ्ट्स देण्यासारख्या. मग आम्ही 3-4 कप्सचे सेट घेतले आणि नंतर येताना हा छान असा व्ह्यू झाला होता आणि आम्ही परंड्यात पोहोचलो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.